शहरी भागामध्ये जी बांधकामं करण्यात येत असतात त्या बांधकामावरील जागेवर जो एन टॅक्स लावलेला जात असतो तो एन टॅक्स रद्द करण्याचा निर्णय या ठिकाणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी घेतला। त्याबद्दल मनापासून त्यांचं मी अभिनंदन करतो। खरं तर पुणे शहरामध्ये दिनांक किंवा पुणे शहर किंवा इतर शहरामध्ये दिनांक 10/3/2026 रोजी जो शासनाने जो निर्णय या ठिकाणी परिपत्रक काढून घेण्यात आलेला आहे त्या निर्णयानुसार या ठिकाणी त्या जागेवरील एन टॅक्स रद्द करण्याचा निर्णय घेतला। परंतु माझा मंत्री महोदय आपल्याला दोनच प्रश्न या ठिकाणी आहेत की परिपत्रक ज्यावेळेस आपण 10/2026 रोजी या ठिकाणी काढलं त्यापूर्वी जी काही बांधकामं करण्यात आलेली होती अशा सर्व बांधकामावरील जमिनींना जो टॅक्स लावलेला होता जो एन टॅक्स लावलेला होता तो टॅक्स आपण या ठिकाणी रद्द करणार आहात का हा माझा एक प्रश्न। आणि दुसरा प्रश्न माझा असा राहील की आपण एकवट त्या ठिकाणी एन टॅक्स या ठिकाणी लावणार आहात तर आता जी बांधकाम दुसरा प्रश्न माझा असा आहे मंत्री महोदय की आपण आता जी पुणे बांधकाम व्यावसायिक जी बांधकामं या ठिकाणी सुरू करण्यापूर्वी त्याला परवानगी देण्यापूर्वी हा एन टॅक्स त्या ठिकाणी वसूल केला जाईल का? कारण आपण एक रकमी या ठिकाणी टॅक्स लावणार आहात। बांधकाम केल्याच्या नंतर खरं तर मग त्या ठिकाणी राहावयास आलेला प्रत्येकाला तो टॅक्स भरावा लागणार आहे। तर बांधकाम करता वेळीच हा एन टॅक्स त्या बांधकाम व्यावसायिकाकडून आपण त्या ठिकाणी एक रकमी घेणार आहात का? अध्यक्ष महोदय, मी भीमराव तापकीरांचा खरं तर आभार मानतो की चांगला प्रश्न विचारला आहे। यात राज्याच्या खूप या ठिकाणी अनेक फ्लॅटधारक असतील भूखंडधारक असतील यांना याचा क्लॅरिटी येणार आहे। अध्यक्ष महोदय, आता वार्षिक एन टॅक्स रद्द केला, जुना आणि नवीन कुठे टॅक्स लागणार नाही, त्यामुळे टॅक्स फ्री झाला आहे। जुने एन झाले असतील, जुने बांधकाम झाले असतील, नवीन बांधकाम होणार आहे त्यांना एन टॅक्स लागणार नाही। एनची अट काढून टाकली आहे, कुठेही एन करता जावं लागणार नाही। तुमच्या जेवढ्या भागात गृहनिर्माण संस्था आहेत त्यांचे आता कुठलाही जुनं कर घ्यावं लागणार नाही, सर्व रद्द करण्यात आलं आहे आणि ही थकबाकी शासनाने माफ केली आहे। आता एकच आहे अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपण जी आता या लोकांना 1 वर्षाची एक मुदत अशी दिली आहे की रूपांतरण टॅक्स भरला लागेल। म्हणजे 2001 पूर्वी जर बांधकाम झालं असेल तर 2001च्या रेडी रेकनरचा त्याच्यापूर्वी केव्हाचाही 2001च्या रेडी रेकनरवर 0.10% 1000 चौरस मीटरला 0.10% फक्त, आणि त्याची प्रणाली आपण डेव्हलप केली आहे। आणि त्यामुळं त्याच्यात दुसरं की जर तुम्ही 4000 स्क्वेअर मीटर जर त्या ठिकाणी डेव्हलप करायचं असेल तुम्हाला किंवा एनएची टॅक्स भरायची एनएचा वन टाईम रक्कम भरायची असेल तर 0.25%, आणि 4000 स्क्वेअर मीटर म्हणजे 1 एकरापेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी 0.15% असं वन टाईम भरून तुम्हाला यातनं सूट मिळालेली आहे। त्यामुळं सोपं झालेलं आहे आणि त्यामुळं आपल्या या प्रश्नाचं संपूर्ण निराकरण आम्ही केलेलं आहे। कुठलाही एन टॅक्स लागणार नाही, कुठेही दंड लागणार नाही, कुठलंही व्याज लागणार नाही, सारं रद्द केलेलं आहे आणि त्यामुळे या प्रश्नाचा आता पूर्ण न्याय मिळाला आहे।